नमस्कार शेतकरी मित्रांनो, संस्कार कॉम्प्युटर्समध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना MK आणि मागेल त्याला सौर पंप असे मेसेज आलेले आहेत. परंतु ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये कुसुम सोलर पंपमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांचे अर्ज जे की MK नंबर होता तो आता MS असं झालेला आहे. म्हणून ज्या शेतकऱ्यांना MS म्हणजेच MK नंबरचा अंतर्भूत करण्यात आला आहे, म्हणजे MS मध्ये मेसेज ज्या शेतकऱ्यांना आलेत त्यांनी कंपनी निवडायला काहीच हरकत नाही. ज्या शेतकऱ्यांना MS असे अर्ज आलेले आहेत त्यांनी SMS घेऊन आमच्या इन्स्टिट्यूटला भेट द्या, आपल्याला मार्गदर्शन केलं जाईल. आणि ज्यांना मेसेज आले नाहीत त्यांनीही भेट द्या, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे मोबाईल चेंज झालेले आहेत आणि त्यांना मेसेज आले नाहीत. अशा शेतकऱ्यांनी आपला MK नंबर वगैरे घेऊन स्टेटस चेक करून घ्या, कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी मोबाईल बदललेले आहेत. म्हणून ज्यांना MKचा MS MK 23 असा जो मेसेज होता तो MS मध्ये कन्वर्ट झालेला आहे, त्यामुळं ते महावितरणमध्ये कन्वर्ट झालेले आहेत. त्यामुळं त्यांचे पेमेंटही होत आहे आणि सर्वे करून पेमेंट भरणे आणि कंपनी निवडणे हे सर्व प्रोसेस चालू आहे. आम्ही जवळपास आतापर्यंत 10 ते 15 पंप केलेले आहेत आणि होत आहेत. त्यामुळं घाबरून जायचं शेतकऱ्यांनी काही कारण नाही. आपला मोबाईल नंबर घेऊन MK नंबर नसल तरी चालतं, आपल्याकडे रजिस्ट्रेशनचा जो नंबर आहे तो घेऊन आम्हाला भेट द्या, आम्ही आपल्याला सविस्तर अशी माहिती दिली जाईल. आणि यानंतर म्हणजे MSचे कोटा संपल्याच्या नंतर लगेच मागेल त्याला सौर कृषी पंप चालू होणार आहे. आणि ती प्रोसेस थोडी वेगळी असल्यामुळं सध्या शेतकऱ्यांनी मागेल त्याचे ज्या शेतकऱ्यांची विहिरीची लाईट बिल वगैरे कोटेशन नाही त्या शेतकऱ्यांनी बिनधास्त पैसे भरा. आणि ज्यांच्याकडे थोडं प्रॉब्लेम आहे त्या शेतकऱ्यांनी थोडं थांबलं तरी चालतंय, कारण ह्या कोटा संपल्याच्या नंतर कृषीचा म्हणजे मागेल त्याला कृषी सौर पंप हा कोटा चालू होणार आहे. त्यामुळं जवळपास 70,000 कोटा हा पाठीमागेल बाकी असल्याने पुढचा कोटा अजून चालू झालेला नाही. परंतु जो आता SMS आलेले आहे ते शेतकऱ्यांनी न घाबरता न संभ्रमात पडता आम्हाला भेट द्या, आम्ही सविस्तर तुम्हाला माहिती सांगू. आणि आम्ही जवळपास 10 ते 15 पंप MS मध्ये जे कन्वर्ट झाले त्यांचे भरलेले आहेत, पेमेंट पण होत आहे. कंपनी पण सध्या तरी चांगल्या कंपनी आहेत, आपण पाहिजे ती कंपनी चॉईस घेऊ शकतात. आणि ज्यांना प्रत्येकालाच पैसे भरणा किंवा सेल्फ सर्व्हे असे मेसेज स्टेटस चेक केल्यानंतर येत नाहीत त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल आणि योग्य अशी कंपनी तुम्हाला निवडून दिली जाईल. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना आम्ही यादी ग्रुपवरती टाकणार आहोत, ग्रुपवरती आहे, किंवा आम्हाला प्रत्यक्ष भेट द्या, त्या यादीमध्ये जवळपास बरेचसे लोक म्हणजे जवळपास जिल्ह्यात 1 लाखच्या आसपास कोटा आहे आणि एवढी यादी आलेली आहे. जरी शेतकऱ्यांनी संभ्रमात न पडता MS असा ज्या शेतकऱ्यांना मेसेज आहे त्यांनी बिनधास्त ऑनलाईन पैशाची पेमेंट करा, स्वतः करा, किंवा जर नसेल येत आमच्याशी भेट द्या, आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून आपलं पेमेंट योग्य कंपनीत जाऊन योग्य कंपनी आपल्याला मिळेल या संदर्भात आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं जाईल. धन्यवाद.